विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचं नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली। यासाठी प्रत्येक मतदारसंघ क्षेत्रात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येणार आहे। पुणे लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या पुण्यात येत आहेत। एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी त्यांची सभा होणार आहे। देशातली लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवायचं असेल तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून खाली खेचणं गरजेचं आहे, अशी टीका राज्यसभेच्या माजी खासदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण यांनी आज पुण्यात केली। रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज सकाळी सहकारनगर धनकवडी कात्रज भागात प्रचार फेरी काढली होती। आमदार माधुरी मिसाळ, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी मोहोळ यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसेना पार्टीचे अधिकृत उमेदवार तसंच ओबीसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असलम इसाक बागवान यांनी आज कोंढवा हडपसर भागात प्रचाराचा प्रारंभ केला। त्यांनी सुखसागर नगर हडपसर परिसरातल्या मतदारांशी संवाद साधला। 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे। बारामती मतदारसंघात गृहमतदानाची ही प्रक्रिया सुरू झाली असून आज खुटवड गावातल्या 89 वर्षांच्या वयोवृद्ध महिला मतदारानं प्रथमच घरून मतदान केलं। मतदार जागृती अभियानांतर्गत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि प्रबोधन मंच पुणे यांच्या वतीनं आज पुण्यात संभाजी उद्यानासमोर शाहिरी पोवाडा गायन करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीसाठी 100% मतदान करण्याचा आग्रह करणारा पोवाडा यावेळी शाहीर आचार्य हेमंतराज मावळे आणि 50 सहकाऱ्यांनी गायला। चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती उपक्रमात अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतल्या मतदार चिठ्ठीचं वाटप करण्यात आलं। तसंच मतदानाचं कर्तव्य बजावण्याकरता प्रोत्साहितही करण्यात आलं। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेलं मेट्रोचं काम तसंच रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता। यामुळे खडकी मुख्य बाजारात अडचण निर्माण होत होती। पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। ही वाहनं सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5,000 पासून ते 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकणार आहे। या संदर्भात अतिक्रमण विभागानं 700 वाहनांना नोटिसा पाठवल्या आहेत। कर्करोगाचं वेळीच निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचारांनी मात करता येऊ शकते, या उद्देशानं तळेगावमधल्या TBH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीनं येत्या 31 मे पर्यंत मोफत बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली। पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 35,129 प्रवाशांकडून 3,12,00,000 रुपये दंड वसूल करण्यात आला, तर 14,463 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 93,90,000 रुपये दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली। शिक्का आणि कमवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून यशस्वी संस्थेनं आत्मनिर्भर युवा पिढी घडवण्याचं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे, असं मत प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केलं। ते काल पुण्यात यशस्वी संस्थेच्या यशोगाथा या विशेषांकाचं प्रकाशन करताना बोलत होते। पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।